राज्य सरकारने धनगर आणि धनगड एकच असा जी.आर. काढण्यासंदर्भातील या बेकायदेशीर निर्णयाला बिरसा आर्मीने तीव्र शब्दात विरोध करत जिल्हाधिकारी पुणे मार्फत राष्ट्रपती, अध्यक्ष, अनुसूचित जमाती आयोग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून बेकायदेशीर निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की राज्य सरकारने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी धनगर आणि धनगड एकच आहे असा जी.आर. काढणार व एक समिती स्थापन करणार असं जाहीर केले। या बेकायदेशीर निर्णयाला आम्ही तीव्र शब्दात विरोध करून निषेध करतो। मुंबई उच्च न्यायालयात 4 याचिका दाखल होत्या। प्रदीर्घ सुनावणीनंतर दिलेल्या निकालात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देता येणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिला। सर्वोच्च न्यायालयानेही धनगर समाजाची याचिका फेटाळली। संविधानाच्या अनुच्छेद 342 नुसार 1950 मध्ये अनुसूचित जमाती सूची तयार करण्यात आली होती। यादीतील 36 क्रमांकावर ओरान धनगर जमातीचा समावेश केलेला आहे। ओरान धनगड व धनगर जमातीचा तीळ मात्रही संबंध नाही। धनगर ही जात आहे, जमात नाही। असं असताना राज्य सरकारने धनगर आणि धनगड एकच असा जी.आर. काढणार असल्याचा निर्णय घेतलेला बेकायदेशीर निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर बिरसा आर्मीचे राज्य उपाध्यक्ष चिंदू आढाळ, राज्य सल्लागार गौरी लांधे, यमुना उंडे, राजकुमार बांगर, रंजनाताई ढोगळे, सह्याद्री महादेव कोळी जमात संस्था कार्याध्यक्ष कुसुमताई गभारे, मंगला वरे, नाना पारदी, छाया काठे, शोभा दांगट, यमुना बांबळे, मेघाताई भांबरे आदी पदाधिकारी कार्यकर्त्या यांच्या सह्या आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश गोसावी। सगळ्यांना मानाचा जय आदिवासी। मी आज इथे आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र देण्यासाठी आलो आहोत। धनगड आणि धनगड ही जी गफलत सरकार करत आहे त्या सरकारचा निश्चित करण्यासाठी आज आम्ही पत्र दिलेले आहे। तर धनगर आणि धनगड या केसमध्ये आहे, सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने निकाल आदिवासींच्या बाजूने दिलेला असताना हे जे महाराष्ट्र सरकार आहे या गोष्टीचं उल्लंघन करून या धनगरांना आदिवासींमध्ये समावेश करून देतोय, याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। मुळात धनगर